जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील ओम साई सेवा मंडळ, मुक्ताई देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत नारायणगाव व वारुळवाडी तसेच तमाम साई भक्तांच्या वतीने शिवजन्मभूमी नारायणगाव ते शिर्डी सायकलवारी 2025चे प्रस्थान आज नारायणगाव येथून झाले। शिवजेत घेऊन बिबट्या हटवा जनता वाचवा हा संदेश देत यंदाच्या सायकलवारीचं आयोजन करण्यात आलं होतं। येथील धनंजय माताडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सायकलवारीचे यंदा 9वे वर्ष आहे। तरुण पिढीला व्यायामाची आवड निर्माण व्हावी, आरोग्यासाठी निसर्ग सानिध्याची गोडी लागावी आणि सोबतीला अध्यात्माची आवड निर्माण व्हावी असा या सायकलवारीचा उद्देश आहे। किल्ले शिवनेरी येथील शिवजन्मस्थळाजवळ मशालीचे दीपप्रज्वलन करण्यात आले। डॉक्टर, स्वच्छता कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांच्यासाठी सायकलवारी समर्पित करण्यात येणार आहे। दरवर्षी शिवाजी महाराजांचा व साईंचा पुतळा बुलेटवर घेऊन शिवजन्मभूमी ते शिर्डी सायकलवारीचा प्रवास केला जातो। यंदा 125 पेक्षा जास्त सायकल स्वार या वारीत सहभागी झाले असून लहान मुले, महिला यांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात समावेश आहे। नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे, महादेव शेलार, जगदीश अप्पा पाटील, पीडीसीसी बँकेच्या माजी उपाध्यक्षा राजश्रीताई बोरकर, नारायणगावचे सरपंच बाबूभाऊ पाटे, वारवाडीचे सरपंच विनायक भुजबळ यावेळी उपस्थित होते। पाहणार आहोत याच प्रस्थानाची काही क्षणचित्र आणि मान्यवरांनी यावेळी नेमकं काय म्हणलंय। महाराजांच्या प्रतिमेला हार या ठिकाणी अर्पण होत आहे। त्याचप्रमाणे पलीकडची जी बुलेट आहे शिवाजी महाराज की जय, साई बाबा की या ठिकाणी पदोन्नती झाली असते तरी वारीची नाळ या ठिकाणी श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय। आपल्या ओम साई सेवा मंडळ नारायणगावाने आपल्या या सायकल रॅली आहे, त्या रॅलीमध्ये सहभागी सर्वांचं मी सर्वप्रथम खूप खूप या ठिकाणी स्वागत करतो। हे मला वाटतं माझं 3रं वर्ष असेल त्या सायकल स्वारीमध्ये सहभागी होण्याचं। तर निश्चित इकडं आल्यानंतर खरंच खूप म्हणजे आनंद, प्रेम आणि उत्साह बघायला मिळतो। तर आणि ही जी मला वाटते बऱ्याच किती वर्ष झाली, 9 वर्षापासून हा जी यांनी परंपरा चालू केलेली आहे। निश्चित खूप चांगला उपक्रम आहे। याच्यामध्ये अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध, मला वाटतं याच्यामध्ये दरवर्षी ते एक काका आहे तर मी त्याचं दरवर्षी ऐकत असतोय की खरंच तरुण पिढीने अतिशय प्रेरणा घेण्यासारखं आहे। आणि जी यांनी हा उपक्रम चालू केला त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने या ठिकाणी सहकार्य करत असतो। कोण सायकल असेल किंवा कोण ॲम्ब्युलन्सची व्यवस्था असेल, बाकीचं काही टी-शर्टची व्यवस्था असेल, तर प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने या ठिकाणी हातभार लावत असतात। आम्ही सहभागी होण्याचं महत्त्वाचं कारण सरपंच साहेब असं की आम्हाला काही सुट्ट्या मिळत नाही, कुठला आम्हाला एकादशी नाही, नवरात्र नाही, काय नाही म्हणजे आम्हाला कुठल्या देवाला जाणं शक्य नाही। इथं आलं तर तुमच्या निमित्ताने आमच्या भावना तिथं देवापर्यंत पोहोचवत असतात, त्यामुळं आम्ही या कार्यक्रमात आवर्जून सहभागी होत असतो। तर निश्चित आम्हाला या ठिकाणी बोलवलं, आमचा मान सन्मान केला, त्याबद्दल मी तुमचं पुन्हा एकदा या ठिकाणी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराज। साईगंगेला पूर्ण होत आहे आणि त्याचं नियोजन आमचे सहकारी बंधू धनंजय माताडे करत आहे। त्याच्यानंतर ऋत्विक असेल, पुन्हा आमचे राजेंद्र माताडे असतील, हा सर्व परिवार असेल आणि हे सगळे सहकारी, त्यामुळे ही दिंडी यशस्वी होते। आणि ही दिंडी आपण पायी दिंडी हे सायकलवर नेतोय तर एक आध्यात्मिक भावना किंवा एक आध्यात्मिक बैठक त्या मुलांच्या, त्या व्यक्तींच्या, त्या कुटुंबाच्या मनात निर्माण होत असते। पण त्यासाठी आपण प्रिकॉशनही घेतली पाहिजे। आपण पाहतो की आपण हायवेने जातो तर आपण सावकाश गेलं पाहिजे आणि गाड्याही भरधाव असतात, त्याचं पण भान राखलं पाहिजे। आणि तुम्ही आम्हाला बोलवलं आणि हे गोंधळ झाल्यापासून या परिसरात एक वेगळं चैतन्य निर्माण झालेलं आहे आणि ते चैतन्य म्हणजे आध्यात्मिक बैठक। आता आपण पाहतो की आपण कुठे गेलो तरी काहीतरी विचार असतात, पण जेव्हा आपण देवाच्या गाभाऱ्यात
त्याची दिंडी ही तुम्ही करत आहात त्याबद्दल संयोजकांना धन्यवाद देते. आणि इथे परीक्षित बोरकर आलेले आहेत, प्रियंका बोरकर आलेले आहेत, महिला बचत गट असोसिएशन जुन्नर तालुका याचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याही तर्फे माझ्या परिवारातर्फे ह्या सायकल दिंडीला शुभेच्छा देऊन थांबते. ओम साईराम. गेली 9 वर्ष सातत्याने या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने सायकलवारीचं नियोजन चांगल्या प्रकारे केले जाते आणि या माध्यमातून निश्चितच तरुण असेल, ज्येष्ठ असेल, सगळेच साईंच्या भक्तीमध्ये त्या ठिकाणी तल्लीन होऊन जातात, आपले दुःख विसरून जातात आणि आनंदाने सर्वच जण त्यामध्ये सहभागी होतात. आणि दुसरा विषय असा की या माध्यमातून एक आपलं फिटनेस जोपासण्याचं काम देखील भक्तिमय पद्धतीने त्या ठिकाणी करण्याचं काम हे सर्व साई भक्त त्या ठिकाणी करत आहे. मी आपल्या सर्वांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि सर्व आयोजकांना देखील धन्यवाद देतो की 9 वर्ष आपण चांगल्या पद्धतीने हे आयोजन करत आहात आणि इथून पुढच्या काळामध्ये देखील ग्रामपंचायत नारायणगाव असेल, ग्रामपंचायत वारुवाडी असेल, आपल्याला कायमच यथोचित असं सहकार्य करत राहील अशा मी शुभेच्छा आपल्या सर्वांना देतो आणि थांबतो. धन्यवाद सर्वांना. ओम साईराम. हे ओम साई सेवा मंडळ नारायणगाव यांचं हे वर्ष 9 आहे सायकलवारीचं. एकूणच आध्यात्मिकतेला म्हणतात ना, आपण आध्यात्मिकता पण चालू आहे आणि सोबत आपलं शरीर तंदुरुस्त राहिलं पाहिजे, या दोन्ही दृष्टिकोनातून हा जो उपक्रम राबवला जात आहे. प्रथमतः त्या सर्वांना शुभेच्छा. ह्या वारीसाठी 100 लोक असतील, जास्त 100-200 आहेत. अशीच संख्या या 100-150ची तुमची 500 हो, पुढे 1000 हो, यासाठी पण माझ्या शुभेच्छा. जसं सेलार साहेबांनी सांगितलं की आम्हाला सुट्ट्या भेटत नाही किंवा असून सुद्धा जाता येत नाही, पण ह्या कारणानं म्हणजे आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणचे देवधर्म हेच आपले देवधर्म हे आम्ही प्रतिशिर्डी समजू. इथं जे तुम्ही साईच्या मंदिरात मी गेलो तर मूर्ती बघितली साईंची, खरंच वाटलं की आपण शिर्डीला, कारण मी दरवर्षी शिर्डीला जातो. मी जातो म्हणजे माझी पत्नी मानती, त्याच्यामुळं मला जावंच लागतं. त्यामुळं साईंची कृपा माझ्यावरती आहे. माझ्या पत्नीच्या मार्फत होऊ द्या किंवा आपल्या मार्फत ते नक्कीच राहील ह्या पुढे सुद्धा. तो गाभाऱ्यातले म्हणजे जिथं शिर्डीत जे बघतो साई सेमच साई, तर मला तसं जाणीव झालं. एकदम साफसफाई, स्वच्छता, तीच मूर्ती, तोच भाव. आणि प्रत्येक माझी आपल्या सर्वांना विनंती राहील की आपण 100-150 जण जात आहात, आपण आपली स्वतःची काळजी घ्या. हायवे हा अरुंद आहे, सायकल चालवताना एखादं वाहन आजूबाजूने येण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीनं प्रत्येकाने हेल्मेट वापरा, आपली काळजी घ्या आणि आपली वारी ही अशीच चिरंतर लाभो. आणि दरवर्षी किमान कुठं जरी असलो आम्ही तरी तर यायचा मला लाभ मिळो ही साईचरणी विनंती करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय म्हटले प्रतिशिर्डी दिसते, तर या प्रतिशिर्डी दिसण्यासाठी आमच्या ओम साई सेवा मंडळाचे अध्यक्ष विनायकजी रसाळ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी या ठिकाणी 11 गुंठे जागेचे या ठिकाणी योगदान दिलं आणि त्यामुळेच आम्ही ही प्रतिशिर्डी लोकसहभागातून करू शकलो. प्रत्येक साईभक्ताचं या मंदिर बांधण्यात प्रत्येक खारीचा वाटा आहे. त्याचप्रमाणे कोणाचं नाव राहिलं असेल तर सर्वांच्या वतीने मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि शेवटचं आपला शुभेच्छांचं मनोगत माननीय सरपंच भाऊ. 9व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना शिवजन्मभूमी नारायणगाव ते शिर्डी ह्या सायकलवारीला आलेल्या सगळ्यांच्या वतीने मी मनापासूनच्या शुभेच्छा देतो. ज्यांच्या नावाने आपण सायकलवारी सुरू केली ते साईबाबा असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील, ह्या दोनही व्यक्तिमत्वांनी सर्वसामान्य लोकांची सेवा केली, सर्वसामान्य लोकांना जगण्याचा आधार दिला आणि सर्वसामान्य लोकांना गरिबीतून वरती उंचीवर बसवायचं काम केलं. मला वाटतं त्यामुळे ही सगळी पूजनीय आहे. आणि आपल्याला मग यांच्याकडून घ्यायचं असेल तर काय घ्यावं? कर्म हेच देव आहे. काम केलं हेच आज आपल्या सगळ्यांना कामच आपल्याला तारणार आहे आणि त्या माध्यमातून सेवा हाच धर्म आहे. मला वाटतं ही शिकवण साईबाबांनी असतील, छत्रपतींनी असतील, हे आपल्याला सगळ्यांना दिली.
आणि सेवा करायचं म्हटलं की विनायक भाऊ आत्तासुद्धा येता येता एक जण गाडीचा धक्का लावून पडला म्हणून थोडा उशीर झाला यायला. मग त्याला हॉस्पिटलला पोचवायचं काम केलं आणि मग इथं आलं. म्हणजे सातत्याने कदाचित साईबाबांनी खरोखर तुम्हाला फोटो दाखवील मी, मला असं वाटलं की साक्षात साईबाबांनी आज दर्शन दिलं. अशा पद्धतीचं खरोखर ते व्यक्तिमत्व तिथं जे आणि सर्वसामान्य रस्त्यावरच चालणारा पादचारी होता. गाडीचा धक्का साधा लागला आणि त्याला हॉस्पिटलमध्ये सेवा करून घ्यायची असेल तर साईबाबा निश्चित स्वरूपात करून घेतात. हा अनुभव मला मंदिराच्या बाबतीत असेल, मग अनेक गोष्टींमध्ये असेल, हा मला सातत्याने आला. मग या दगडाची मंदिराची पहिली वीट विनायक भाऊंच्या माध्यमातून ही 11 गुंठे रसाळ तेच ना 11 गुंठे जागा साहेब विनामूल्य दिली. आज नारायणगावसारख्या ठिकाणी 11 गुंठे जागा देणं ही पैसे लोकांकडे भरपूर द्यायची जी दानत आहे ना, आमच्याकडं सुद्धा जमिनी भरपूर, आम्ही 100-100, 25-25, 50-50, 12-12, 15-15 एकरचे मालक, पण द्यायची दानत मात्र ज्या लोकांकडे आहे, मला वाटतं विनायक भाऊंचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. अर्थात नारायणगावमध्ये अनेक दानशूर व्यक्तिमत्व आहे, त्या माध्यमातून हे साई मंदिर, ही साई सेवा आणि ह्या माध्यमातून ही जी आपली सायकलवारी 9 वर्ष झालीत. आज एखादी गोष्ट सातत्य ठेवणं खूप मोठी गोष्ट आहे आणि मला वाटतं ते सातत्य धनंजय भाऊ माताडे असतील, सुनील भाऊ असतील, आमची सगळी टीम असेल, ह्या माध्यमातून त्यांनी ठेवलं आहे. त्यांना मनापासूनचा धन्यवाद आहे. याच्याबरोबर विनायक भाऊ एक विषय ना की आरोग्यसुद्धा तुम्ही तुमचं आज आपले लोंढे बाबा ही आपली हाफ ओझरला हाफ आयरमॅन झाली, त्याच्यात सहभागी आज 67-68 वर्षी होतात. साहेब आपलं तुमचं माझं मला वाटत नाही आपण 67-68 वर्षी व्यवस्थित चालता सुद्धा येईल की नाही, परंतु त्या माध्यमातून सुद्धा आज लोंढेदादा आपल्या सगळ्यांसाठी निश्चित स्वरूपात आयडॉल म्हणून काम करतात आणि आज मनापासून त्यांना सुद्धा शुभेच्छा देत असताना धनंजय भाऊ माताडे तुम्ही जो हा सगळा उपक्रम करताय की इथपासून नारायणगावपासून शिर्डीपर्यंत जायचं आहे, जाताना सगळी लोकं बघणार, याच्याबरोबर खरं तर तपोवन वाचवा हा सुद्धा एक बोर्ड आपण यावर्षी घेतला असता तर निश्चित स्वरूपात पर्यावरणपूरक सुद्धा काम आपल्याला घेता आलं असतं. अजूनही आपल्याला ते करता येण्यासारखं आहे. शरददादांना मागाशी फोन केला होता, शरददादासुद्धा म्हटले की मी तुम्हाला तिथं पुढं जाऊन जॉईन होतो, त्या माध्यमातून असतील. आणि खरं तर त्या स्केटिंगवाल्यांचं साई बिसे आणि सात्विक पावसे इथून स्केटिंग करत जाणार आहे. मला वाटतं साईला तर काही इंटरनॅशनलसुद्धा अवॉर्ड मिळालेत. त्या माध्यमातून आज अनेक खरोखर नारायणगाव शिवजन्मभूमीचं नाव उंचवायचं काम ह्या माध्यमातून होते. मनापासूनच्या तुम्हाला शुभेच्छा आहे. सहकार्य आमचं विनायक भाऊंनी जाहीर केलंच आहे की सहकार्य आमचं सातत्याने असणार आणि का नसायला पाहिजे. जिथं जिथं चांगले उपक्रम असतील, जिथं जिथं आपल्याला मदत करता येईल, जिथं जिथं तुमच्याबरोबर उभं राहता येईल, सगळ्या तुमच्या वारीमध्ये सहभागी होता येणार नाही साहेब, नाही का, परंतु तुमच्याबरोबर ह्या माध्यमातून साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आमच्याही भावना तिथपर्यंत पोहोचणार आहेत आणि निश्चित स्वरूपात ह्या उपक्रमाला शुभेच्छा व्यक्त करत असताना आपल्याकडून अशीच सेवा घडत राहो ही सदिच्छा व्यक्त करतो आणि तुमच्या सेवेमध्ये आम्ही सातत्याने सहभागी असणार आहोत हा शब्द देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, ओम साईराम. या ठिकाणी सायकल वारी सुरुवात करून 9 वर्ष झाली आणि 9व्या वर्षाची वारी या ठिकाणाहून निघत असताना आलेल्या सर्व साईभक्तांचे, लोकनेत्यांचे, त्याचप्रमाणे सायकलस्वार जे दिंडीला निघालेत त्यांचेही, त्याचप्रमाणे डिपार्टमेंटची बरीच लोक आहेत त्यांचेही सर्वांचे ओम साई सेवा मंडळाच्या वतीने स्वागत, अभिनंदन, आभार. ओम साई सेवा मंडळाच्या वतीने आमच्या अध्यक्ष विनायक नाना रसाळ यांच्याही वतीने आणि सर्व मंडळाच्या वतीने सर्वांचे आभार मानून पुढील वारीसाठी सर्वांना मंडळाच्या वतीने शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवते. ओम साई. पाजयाची सर्वांगी सुंदर उठशेंदुराची कंठी धडके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पुरते जय देव जय देव रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा
हिरे जडित मुकुट शोभतो बरा रुंजुंती नुपुरे चरणी घागरिया जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणीवर बंधना सरसोंड वक्र सुंडत्री दास रामाचा वाटपा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव शिर्डी माझे पंढरपूर साई बाबा रमावर साई बाबा रमावर शुद्ध भक्ती चंद्रभागा भाव पुंडलिक जागा भाव पुंडलिक जागा या हो अवघे जन करू बाबांचे वंदन साईंचे वंदन करू बाबांचे वंदन गणू म्हणे बाबा साई धाव पाव माझे आई धाव पाव माझे आई घालिंग लोटांगण वंदिन चरण डोळाण पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगनानंद पूजन भावे वाणीन म्हणे नमा त्वमेव मातच पिता त्वमेव बंधुच सखा त्वमेव विद्या द्रविण त्वमेव सर्व मम देव कायण वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृती स्वभावत करोमि यद्यत् सकल परस नारायणयति समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदर वासुदेव हरि श्रीधरं माधरं गोपिका वल्लभं जानकी त्वं रामचंद्र भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 साई हरे 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 बाबा बाबा हरे हरे श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय हर हर महादेव हर महादेव एक विषय बोलायचा राहिला. मी मगाशी धनंजयला म्हटलं की पुढच्या वर्षीपासून जसं साहेबांनी सांगितलं तसं आपण की आपण काळजी घेतली पाहिजे. पुढच्या वर्षीपासून ह्या सगळ्यांचा विनायक भाऊ आपण आपल्या दोन्ही ग्रामपंचायतच्या वतीने विमा आपण निश्चित स्वरूपात काढून देऊ हे मी आज जाहीर करतो. कारण तुमची सेफ्टी, तुमची काळजी, तुमच्या आरोग्याचे हित हे बघणं आमचं देखील काम आहे. त्या माध्यमातून निश्चित स्वरूपात हा उपक्रम पुढच्या वर्षीपासून सर्व मान्यवरांचं आमचे साई भक्त सचिन पांडुरंग दरेकर हे पायवारीवरून येताना अपघातात तिथं मृत्यू पावले आणि तोच आज शहर आमच्या अंगावर येतोय. वारी न्यायची का नाही न्यायची हा प्रश्न होताच, पण बाबू सारख्या दानशूर व्यक्ती म्हणले की या ठिकाणी खंड झाला नाही पाहिजे म्हणून ही वारी आपण लहान प्रमाणात या ठिकाणी आयोजन करतो. नाही तर आपण या ठिकाणी पूर्वीच्या काळात 4-5 वर्षापर्यंत पाहिलं असेल की 350 ते 400 सायकलपट्टू 5-6 जिल्ह्यातले येत होते. तर यावर्षी वारी आपण आपल्या तालुक्यापुरतीच मर्यादित ठेवली आहे आणि 100-125 ते 150 सायकल स्वार तरीही या वारीत सहभागी झालेले आहेत. आपला ज्वलंत विषय जो आहे बिबट्या, तो आज मानव संघर्ष होतो आहे म्हणून या वर्षीची टॅगलाईन आपण टी शर्टवर प्रत्येकाच्या बिबट्याची टॅगलाईन या ठिकाणी टाकलेली आहे आणि तोच मेसेज आपण 2 दिवसामध्ये बिबट्या हटवा आणि जनता वाचवा हाच नारा देत आपण तपोवनाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीपर्यंत पोहोचत आहोत. सर्वांचं सहकार्य नेहमी या ठिकाणी लाभेलच ही अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्व सायकलिस्टला विनंती असेल की आपण आपल्या सायकलिंपाशी जायचं आहे. त्यानंतर आपल्या या ठिकाणी राष्ट्रगीत होईल आणि मग आपण मान्यवरांच्या उपस्थितीत प्रस्थान करणार आहेत. प्रत्येकाने सायकलपाशी जायचं आहे. विनंती असेल सायकल हलवू नका कुठं पण.